नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे। आज मी एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आलेली आहे। तो खूप महत्त्वाचा आहे। तो म्हणजे ज्युनियरशिप। ज्युनियरशिप कशामध्ये? तर वकिलीमध्ये। ज्युनियरशिप कशामध्ये? तर वकिलीच्या प्रॅक्टिसमध्ये। तुम्हाला माहिती आहे की आज पुण्यामध्ये मी प्रॅक्टिस करते शिवाजीनगर कोर्टामध्ये। गेली 26 वर्षापासून प्रॅक्टिस करते। आजच माझ्या प्रॅक्टिसला 26 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आत्तापर्यंत माझ्याकडे 100+ ज्युनियर हाताखालून म्हणजे त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, त्यांना माझ्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेली। 100पेक्षा जास्त ज्युनियर माझ्या हाताखालून गेलेले आहेत आणि खूप सारे ज्युनियरमध्ये म्हणजे जास्त ज्युनियर 100पेक्षा जास्त म्हणजे 500पेक्षा जास्त ज्युनियर्सला मी संवाद साधलेला आहे आत्तापर्यंत, त्याच्यापेक्षा जास्तच असतील। त्यामुळं मला ज्युनियर्सच्या समस्या काय, ज्युनियर्सला काय वाटतं, त्यांना काय हवं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की मी आज 26 वर्ष कोर्टामध्ये प्रॅक्टिस करते आहे। मी माझ्या ज्युनियरशिपमध्ये काय केलेलं आहे आणि मी जे सिनियर्सला बघितले की जे आज टॉपमोस्ट आहेत ॲडव्होकेट, आणि मी जेव्हा प्रॅक्टिस केली तेव्हा काही टॉपमोस्ट ॲडव्होकेट होते, त्यांना पाहून मी कशा पद्धतीने काम केलं, ज्याच्याने मला आज फायदा मिळाला आणि व्यवस्थित मी माझी प्रॅक्टिस करते। तर त्यासाठी मला ज्युनियरसाठी हे गाईड आहे। दिस व्हिडिओ इज फॉर गाईड फॉर ज्युनियर ॲडव्होकेट। कारण ज्युनियर्ससाठी तसं म्हटलं तर त्यांना गायडन्स मिळत नाही। ज्युनियरची खूप हे आहे की म्हणजे शोकांतिता आहे की त्यांना गायडन्स मिळत नाही। जेव्हा ज्युनियर्स जॉईन होतात तर ते बरेचसे ज्युनियर्स मला भेटतात आणि त्यांना कुठेतरी जॉईन व्हायचं असतं। आजही काही ज्युनियर्स आहेत की ज्यांना जॉईन व्हायचं आहे, तर त्यांना सिनियर्स मिळत नाही आहे। तर ही खूप खेदाची बाब आहे। त्यामुळं ज्युनियर्सला गायडन्स मिळणं हे खूपच गरजेचं आहे। आणि या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही ज्युनियर्स मग डिप्रेशन येतं त्यांना, आणि त्यांना असं वाटतं की हे राईट प्रोफेशन नाही आहे त्यांच्यासाठी। तर मला ज्युनियर्सला एक सांगायचं आहे की जर तुम्ही ॲडव्होकेट झालेला आहात, तुमचं लॉ कंप्लीट झालेलं आहे, तर किंवा तुम्ही ॲडव्होकेट आहात किंवा तुम्ही शिकताय लॉला, तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जे 100% खरं सेंटेन्सेस, खरं वाक्य आहे ते म्हणजे की ॲडव्होकेसी इज अ व्हेरी ग्रेट प्रोफेशन। आपल्याला जे फील्ड नेमायचं असतं त्या फील्डमध्ये आपल्याला काय पाहिजे असतं, एखादी व्यक्ती आहे जी आहे तिला काहीतरी डॉक्टर बनायचं असतं किंवा व्यावसायिक बनायचं असतं किंवा काही बनायचं असतं, तर तिला काय हवं असतं, तर तिला नाव पाहिजे असतं, तिला काम पाहिजे असतं, तिला पैसा पाहिजे असतो, आणि तिला असं वाटत असतं की काही वेळ मिळाला तर मला सोशल पण करता येईल। तर या सगळ्या गोष्टी ॲडव्होकेसी या फील्डमध्ये आहे। त्यामुळे ॲडव्होकेसी हे खूप चांगलं क्षेत्र आहे। तर सगळ्या ज्युनियर्स ॲडव्होकेटला मला काही टिप्स द्यायचे आहेत, काही सांगायचं आहे की तुम्ही काय काय करायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही सक्सेसफुल ॲडव्होकेट होऊ शकता। तर पहिलं तर जे आहे की तुम्ही जर ॲडव्होकेसीला किंवा लॉला ॲडमिशन घेतलं तर पहिलं तर तुम्हाला कोर्ट लगेच जॉईन करायचं आहे। whenever you join the course of LLB in the university or in the college, in any college, you have to join the court also with your college or university। तर तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्ही कोर्टामध्ये पण यायला सुरुवात करायला पाहिजे। कारण काय होतं की मी ज्युनियर्सचा मी तुम्हाला म्हटलं की मला खूप ज्युनियर्स भेटत असतात, तर मी बघत असते की ज्युनियर्स जे आहेत त्यांना जास्त करून पहिले जेव्हा ते एंटर करतात ॲडमिशनला LLBला, तर त्यांना पहिले LLB महत्त्वाचं असतं। त्यांना पहिले त्यांचं 3 वर्ष कंप्लीट करायचे असतात, म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन 3 वर्ष आणि 12वी नंतर 5 वर्ष। त्यामुळे हे मुलं किंवा मुली काय करतात, ते पहिले त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करायच्या मागं लागतात। आणि आपल्याकडं असं आहे की थेअरी आणि प्रॅक्टिस इज व्हेरी डिफरंट। म्हणजे जे शिकवलं जातं ते कोर्टामध्ये कायदे आहेत, पण प्रॅक्टिकल जे अप्रोच आहे तो ह्याच्यामध्ये नाही आहे, थेअरीमध्ये नाही। त्यामुळं तुम्ही जेव्हा पण ॲडमिशन घेता तुम्ही कोर्टामध्ये जायला सुरुवात करायला पाहिजे। जसं तुमचं कॉलेज संपतं तसं तुम्ही कोर्टामध्ये जायला सुरुवात करायला पाहिजे। मी तर म्हणते की जास्तीत जास्त वेळ तुम्ही कोर्टामध्ये असायला पाहिजे, कारण तुम्ही अभ्यास करून आता काही कॉलेजमध्ये प्रेझेंटी जे आहे, हजेरी जी आहे ती 100% लागते किंवा 80-85% लागते। तुम्ही ते मॅनेज करून किंवा कॉलेज संपल्यावर तुम्ही कोर्टामध्ये यायला पाहिजे। तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये यायला लागता मग तेव्हा तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होत जातात। मग तेव्हा तुम्हाला कळतं की कशा पद्धतीने काम करायला पाहिजे। तुम्ही नवीन मोठ्या वकिलांना बघून तुम्हाला कळतं की कोर्टामध्ये कसं ॲपियर व्हायचं असतं, कोर्टामध्ये कसं बोलायचं असतं, सगळंच नवीन असतं आपल्यासाठी। आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा LLBला ॲडमिशन घेता आणि तेव्हाच कोर्टामध्ये पण यायला सुरुवात करता, मग जेव्हा तुम्ही डिग्री तुमची कंप्लीट करता तेव्हा तुम्ही एकदम बेस्ट ॲडव्होकेट होणार आहे। कारण तोपर्यंत तुम्हाला सगळं कोर्टाचं नॉलेज असणार आहे, कसं काम करायचं, काय काम करायचं, कोर्टाचा प्रोटोकॉल काय आहे, कसा अभ्यास करायचा, मॅटर आलं तर कशी स्टडी करायचं, क्लायंटशी कसं बोलायचं। त्यामुळे तुम्ही पहिलं जे तुमची जी हे आहे सल्ला जो आहे माझ्याकडून तुम्हाला की कोर्टात लवकर जेवढं जमेल तेवढं लवकर कोर्ट जॉईन करा। दुसरं म्हणजे की तुम्ही ॲडव्होकेसीमध्ये हे सेल्फ लर्निंग जास्त आहे
की इथं तुम्हाला कोणी बसवून असं शिकवणार नाही आहे. सिनियर्स सगळे बिझीच असतात. तुम्हाला त्यांना वेळ काढून त्यांच्या फ्री टाईममध्ये तुम्हाला विचारून त्यांच्याकडनं गायडन्स घ्यायचा आहे. तुम्हाला बसून असं कोणाला शिकवायला टाईम नाही आहे. ते ज्युनियरशिप म्हणजे काय असतं की सिनियर काय करतो ते बघायचं, ते ऑब्झर्व करायचं आणि मग सेल्फ लर्निंग असतं. आपण स्वतःच लर्न करायचं. तुम्ही स्वतःकडं म्हणजे मी जेव्हा ज्युनियर होते तर तेव्हा माझ्याकडं एक पेन आणि पेज असायचंच. मी कोणत्याही कोर्टात जाऊन ऐकत बसायचे. मी खूप सारे मॅटर ऐकत बसायचे आणि ते लिहित बसायचे. चिप किंवा क्रॉस असेल ते मी लिहून काढायचे. खरं तर या प्रोफेशनमध्ये मी माझ्या वडिलांमुळं आले. माझ्या वडिलांनी मला माझ्यासाठी खूप बेस्ट प्रोफेशन चूज केलं की जे मला नंतर कळालं की ते माझ्यासाठी खूप बेस्ट आहे. मला सुरुवातीला ॲडव्होकेट व्हायचं नव्हतं, पण माझे वडील ॲडव्होकेट होते. त्यांच्या इच्छेमुळं मी ॲडव्होकेसीला ॲडमिशन घेतलं, LLBला ॲडमिशन घेतलं. मी ILS कॉलेजमध्ये LLB केलं. 99ला मी पासआउट आहे. 26 वर्ष आज माझ्या प्रॅक्टिसला झालेली आहेत. माझी सनदची डेट 22/7/99 आहे. तर वडिलांमुळे मी या प्रोफेशनमध्ये आले. मला सुरुवातीला असं वाटत होतं की ॲडव्होकेसी माझ्यासाठी नाही आहे किंवा मला नाही बनायचं. पण मी जेव्हा कोर्टात यायला सुरुवात केलं तेव्हा मला कोर्ट खूप आवडायला लागलं आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत मला कोर्ट खूप आवडतं. मी कोर्टामध्ये काम करत नाही आहे. मला असं वाटतं मी एन्जॉय करत करते. मला असं वाटतं मी काम नाही करत आणि मला काम असेल तर मला वेळेचं भान नाही राहत. मी दिवस कसा जातो मला कोर्टामध्ये कळत नाही आणि असं हे प्रोफेशन आहे. तुम्हालाही असंच आवडेल. ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग खूप आहे, तर तुम्ही खूप इंटरेस्टने काम करू शकता. दुसरं म्हणजे की तुम्ही कोर्टामध्ये रोज यायला सुरुवात केलं तर तुम्ही ते एखाद्या सिनियरला तुम्ही सिनियरला जॉईन होणं गरजेचंच आहे. तुम्ही जोपर्यंत सिनियरला जॉईन होत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही. तुम्ही बाहेर आउट ऑफ द कोर्ट किंवा रोज कोर्टामध्ये जाऊन कोणत्याही कोर्टात जाणार असं नाही. तुम्हाला यू हॅव टू जॉईन एनी सिनियर. तुम्ही आत्ताच काही तिसरं जे आहे की आत्ताच तुम्ही काही ठरवू नका की मला सिव्हिल करायची, क्रिमिनल करायची, फॅमिली करायची. मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा माझ्याकडे युनिव्हर्सिटी ट्रायब्युनलचं होतं, स्कूल ट्रायब्युनलचं होतं, कन्झ्युमर, कोऑपरेटिव्ह, फॅमिली कोर्ट, सिव्हिल, क्रिमिनल असं. आणि मग नंतर मग आपण ठरवू शकतो की आपल्याकडे जे व्हरायटी ऑफ मॅटर असतील त्याच्यामध्ये आपलं हे. तर तुम्ही असं ठरवू नका की मला फक्त सिव्हिलच करायचं. मला ज्युनियर्स भेटतात ते मला म्हणतात फक्त मला सिव्हिल करायचं आहे, काही म्हणतात मला क्रिमिनल करायचं आहे, काही म्हणतात आम्हाला फक्त फॅमिली करायचं. असं करू नका. यू हॅव टू नो द एव्हरी मॅटर्स, एव्हरी पार्ट ऑफ द लॉ. त्यामुळं तुम्ही सगळं तुम्ही नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ते नॉलेज घ्या आणि सगळ्या पद्धतीचं जे प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही शिकणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही ठरवू शकता की सगळं तुम्हाला शिकायला यायला पाहिजे. तुमच्याकडं कोणतं पण मॅटर आलं तर ते तुम्हाला यायला पाहिजे. की सिव्हिल आलं तरी सिव्हिलचं तुम्हाला यायला पाहिजे. तुम्ही असं म्हणणार आहे का की मला सिव्हिलमध्ये इंटरेस्ट नाही आहे. तुमच्याकडे जे पण मॅटर येईल ते तुम्ही करायला पाहिजे. आणि जर जमलं तर तुम्ही कोणत्या तरी NGOला अटॅच व्हा. NGOच्या माध्यमातून सुरुवातीला फ्रीमध्ये काम करायला मिळालं तरी करा. सुरुवातीला म्हणजे कसं आहे की आता आपलं एक हे आहे, खेदजनक आहे की की ज्युनियर्सला स्टायपेंड मिळत नाही, पण मिळेल लवकरच. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण सध्या सुरुवातीच्या बघा कोणत्याही प्रोफेशनमध्ये कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिले ट्रेनिंग घ्यावंच लागतं आणि तसंच ह्याच्यामध्ये पण आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पहिले ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला काम येणार आहे, मग तुम्हाला पैसे येणार आहे. पण एवढं आहे की मला असं वाटतं की जर तुमच्यामध्ये स्किल असेल, बघा आपल्याला पैसे कशातून मिळतात तर ते आपल्या नॉलेजमधून मिळतात. नॉलेज इज मनी. त्यामुळं नॉलेज जर तुमचं चांगलं असेल, नॉलेज जर तुमचं एकदम जास्त असेल, विशेष असेल, त्यात तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला पैसे लगेच मिळायला सुरुवात करतील. कदाचित तुम्हाला पहिल्या वर्षापासूनच तुम्हाला पेमेंट मिळेल. सिनियर तुम्हाला स्टायपेंड द्यायला सुरुवात करेल. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की ह्याच्यामध्ये पैसे नाही आहेत. पण समजा थोडे दिवस तुम्हाला नाही मिळाले तर तुम्हाला पहिले शिकून घ्या. एकदा तुम्ही शिकला की मग सगळं आहे. दुसरं म्हणजे की ज्युनियर्सबरोबर काम करत असताना मला असं समजलं आहे की ज्युनियर्स नॉट इंटरेस्टेड इन ड्राफ्टिंग. त्यांना ड्राफ्टिंग करायला आवडत नाही. त्यांना फक्त कोर्टामध्ये जाऊन बघायचं किंवा कोर्टामध्ये जाऊन फिरायचं, कोर्टामध्ये जाऊन मेन्शन करायचं किंवा ऐकायचं, कोर्टामध्ये फिरायचं सगळं की काय चाललं आहे काय नाही. आणि ते खरं महत्त्वाचं आहेच आहे. पण त्याच्याबरोबर ड्राफ्टिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन एनिथिंग. कारण ड्राफ्टिंग इज द बेस ऑफ युअर केस, बेस ऑफ युअर मॅटर. ड्राफ्टिंगशिवाय ते केस फाईल नाही होत. त्यामुळे यू मस्ट नो द ड्राफ्टिंग स्किल. आणि ड्राफ्टिंग स्किल विल गिव्ह यू मनी. एखादी केस जी असते ते केस सुरुवात होती ड्राफ्टिंगने होती. जर तुम्ही ड्राफ्टिंगला येत असेल, तुम्हाला चांगलं ड्राफ्टिंग तुम्हाला यायला लागलं तर तुम्हाला आपोआप तुम्हाला पैसे मिळतील आणि आपोआप तुम्ही केस पण फाईल करू शकता. पुढचं म्हणजे की तुम्हाला जर एखादं मॅटर आलं नवीनच तर ते नवीन मॅटर तुम्ही शिकून किंवा विचारून तुम्ही करू शकता. तुम्ही नेहमी असं लक्षात ठेवायचं की जरी तुमच्याकडे एखादं मॅटर ज्युनियर स्टेजला आलं तर कॉन्फिडन्स ठेवायचा. कॉन्फिडन्स हा तुमच्यामध्येच आहे. कॉन्फिडन्स आपल्याला कुठून आणावं लागत नाही. कॉन्फिडन्स इनबिल्ट इन यू ओनली.
तर तो एक जे कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्सनी तुम्ही ते मॅटर घेऊ शकता. पण एवढं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला काळजी खूप घ्यायची आहे. काळजी अशी घ्यायची आहे की त्या केसमध्ये पुन्हा वाईट अशी काही गोष्ट व्हायला नाही पाहिजे, म्हणजे क्लायंट सफर नाही व्हायला पाहिजे. क्लायंटला बेस्ट रिझल्टच तुम्ही द्यायचा आहे, म्हणून तुम्ही सिनियर्सला गाईड करून ते मॅटर तुम्ही घेऊ शकता आणि ते चालवू शकता. दुसरं म्हणजे की तुमच्याकडं रोज तुम्ही कोर्टामध्ये काम करत असताना तुमच्याकडं डायरी ही हवीच आहे. तुमच्याकडं डायरी असल्यावर तुम्ही त्याच्यामध्ये नोटिंग करायचं असतं. तुम्ही काय काय शिकला, काय काय तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला आल्या, काही जर तुम्हाला समजलं नसेल तर ते लिहून काढायचं. समजा आता तुम्हाला आज वर्ड कोणत्या तरी ह्याच्यामध्ये तुम्ही कोणता तरी वर्ड ऐकला, जसं की मेडिएशन, मग लिहा मेडिएशन काय आहे. मग दुसरं काय असेल तर काउन्सिलिंग असेल तर लिहा काउन्सिलिंग. मग नंतर तुम्ही सर्च करून ते किंवा वाचून वगैरे तुम्ही करू शकता. किंवा भारतीय न्याय संहिता सेक्शन 85 व्हॉट इज दिस, तर ते लिहू शकता तुम्ही, कारण तुम्हाला तेव्हा माहिती नाही. तुम्ही त्या डायरीमध्ये लिहून आणि मग नंतर स्टडी करायचा. रोज स्टडी करणं गरजेचं आहे, की तुम्ही रोज नॉलेज घेणं गरजेचं आहे. बघा, वकिली हे असं प्रोफेशन आहे की रोज वकील शिकतच असतो. मी आजही शिकत आहे. आजही मला काही काही गोष्टी नवीन वाटतात आणि असं वाटतं की ह्या मला शिकायच्या आहेत आणि मी शिकते. वकिली जेव्हा तुम्ही म्हणता की मला सगळं येतं, तेव्हा तुमची वकिली थांबली म्हणून समजा. तुम्हाला नवीन नवीन गोष्टी, आज तर वकिलीमध्ये नवीन टेक्निक आलेलं आहे जे म्हणजे एआयच्या माध्यमातून तुम्ही काय काय करू शकता ते पण तुम्ही बघा. एआयमधून तुम्ही किती तुमचे फायदे होतात तेही बघा. एआयचं जसे फायदे तसे तोटे पण आहेत. एआयचं खूप पण वापर करून किंवा आपण आळशी पण व्हायला नको आहे, किंवा आपण एआयचा वापर चांगल्या पद्धतीने आपल्याला स्किल होण्याच्या दृष्टीने वापर करा किंवा आपल्याला इम्प्रूव्ह होण्याच्या दृष्टीने करा. दुसरं म्हणजे की ॲडव्होकेसीमध्ये इंग्लिशवर तुमचं प्रभुत्व खूप चांगलं असेल तर तुम्हाला खूप फायदा होतो. पण तसंच मराठीवर पण तुमचं प्रभुत्व पाहिजे. मराठीवर प्रभुत्व असेल तर तुम्हाला खूपच चांगलं आहे. कारण मी बघते आहे की काय काय लोकांचं इंग्लिशवर प्रभुत्व चांगलं असतं पण त्यांना मराठी जास्त येत नसतं. काय काय लोकांचं मराठीवर खूप चांगलं प्रभुत्व असतं पण इंग्लिश त्यांना येत नाही. एक वेळ तुम्हाला मराठीवर खूप चांगलं प्रभुत्व असेल आणि इंग्लिश थोडंसं तुम्हाला कमी म्हणजे असेल तर तुम्हाला चालू शकतो. पण मराठीचं प्रभुत्व तुमचं कमी नसायला पाहिजे, कारण मराठीवर प्रभुत्व तुमचं गरजेचं आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सगळ्या कोर्टामध्ये कित्येक जजेस मराठीमध्ये जजमेंट करतात आणि असं सांगितलं पण गेलेलं आहे जजेसला की तुम्ही जास्तीत जास्त जजमेंट तुम्ही मराठीमध्ये करा. हे बरोबर आहे की कोर्टामध्ये जास्त करून इंग्लिशमध्ये पण कामकाज चालतं, पण जास्त करून मराठीमध्ये चालतं. आज आपण जर पुण्यामध्ये जर बघितलं तर जास्त करून पुण्यामध्ये मराठीमध्ये कामकाज चालतं आणि त्यामुळे ज्यांना मराठी येत नाही त्यांना प्रॉब्लेम येतो. तर तसंच प्रॉब्लेम येऊ देऊ नका. जी पण काही भाषा आहे त्याच्यामुळे वर प्रभुत्व करा. मराठी आणि इंग्लिश दोन्हीवर तुमचं प्रभुत्व असलं तर तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. दुसरं म्हणजे की तुम्हाला रीडिंग महत्त्वाचं आहे. रीडिंग विल गिव्ह यू सक्सेस इन युअर प्रोफेशन. तुम्ही जेवढं रीड करणार आहे तेवढं तुम्हाला एक्सप्लेन तुम्हाला करता येणार आहे. तुम्ही तेवढं क्लायंट बरोबर बोलताना तेवढं तुमची ट्रान्सपरन्सी असणार आहे, तेवढी क्लिअरिटी असणार आहे. एखादा क्लायंट जेव्हा तुमच्याकडे येतो एखादा मॅटर घेऊन, अगोदरचं विसरून जा. एखादा क्लायंट आत्ताच्या वेळेस जेव्हा क्लायंट येतो तेव्हा तो क्लायंट स्वतः पूर्ण ट्रेन असतो. ट्रेन म्हणजे त्याला सगळं माहीत असतं, त्याचं जे मॅटर असतं त्या मॅटरविषयी त्यांनी स्टडीड असतो, त्यांनी पूर्ण माहिती घेतलेली असती. हा जो मोबाईल आहे ह्या मोबाईलमधून त्यांनी सगळं माहिती घेतलेली असती आणि तो फक्त वकिलाचं नॉलेज चेक करायला आलेलो असतो. तेव्हा जेव्हा पण तुमच्याकडे क्लायंट येतो तेव्हा तुम्ही क्लायंटला ट्रान्सपरन्सी ठेवणं खूप गरजेची आहे, त्याला क्लिअरिटी देणं खूप गरजेचं आहे आणि ऑनेस्टी, या प्रोफेशनमध्ये ऑनेस्टी खूप गरजेची आहे. कारण हे जे आहे हे प्रोफेशन हे कंटिन्यू प्रोफेशन आहे, परपेच्युअल प्रोफेशन आहे. एकच माणूस तुम्हाला त्याचं काम झालं तरी तो प्रत्येकाला रेफर करणार आहे तुमचं नाव, की तुम्ही त्याला चांगली सर्व्हिस दिली तर. त्यामुळे तुम्हाला ते खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे क्लायंट येईल त्याला व्यवस्थित त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला क्लिअर करायला पाहिजे. प्रोसिजर काय आहे, कोर्टामध्ये केसमध्ये काय होतं, पहिले काय होतं, नंतर काय होतं, शेवटी काय होतं, हे सगळं असं क्लायंट विचारत राहतात आणि तुम्हाला सगळं क्लिअर पिक्चर त्याला द्यायला पाहिजे. म्हणजे फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग तर टिल द डेट ऑफ हिज जजमेंट, असं एवढं सगळं तुम्हाला माहिती द्यायची असते. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर क्लायंटला सुरुवातीच्याच कन्सल्टेशनमध्ये तुम्ही त्याला जिंकला तर ती केस तुमच्याकडे येते. दुसरं म्हणजे की जेव्हा तुमच्याकडे केस येते किंवा जेव्हा सिनियरकडे केस असते तेव्हा तुम्ही प्रत्येक तारखेला काय करता ते पण तुम्हाला कळायला पाहिजे. मला माहिती आहे की बऱ्याचशा ज्युनियर्सला किती वर्ष ते प्रॅक्टिस करत असतात तरी त्यांना स्टेजेस माहीत असतात. तर यू मस्ट नो द स्टेजेस ऑफ केसेस. सिव्हिलमध्ये काय स्टेजेस असतात, क्रिमिनलमध्ये काय स्टेजेस असतात, स्टेजेसवर पण मी एक व्हिडिओ करणार आहे. तर यू मस्ट नो द स्टेजेस ऑफ केसेस, की फायलिंग झाल्यावर काय असतं काय नसतं. आणि तुम्हाला जी पण तुम्ही केस दाखल करणार, समजा आता डायव्होर्सची केस 13B प्रमाणे
हिंदू मॅरेज ॲक्ट 13 प्रमाणे दाखल केली. तर व्हॉट इज 13B, व्हॉट इज सेक्शन 13B ऑफ हिंदू मॅरेज ॲक्ट 1955? यू मस्ट नो दिस. तर त्यामुळं तुम्ही रीडिंग खूप गरजेचं आहे. रीडिंग केल्यावर तुमचं नॉलेज वाढणार आहे. रीडिंग केल्यावरच तुम्हाला व्यवस्थित कम्युनिकेशन क्लायंटची करायला येणार आहे. आणि जजेसच्या समोर पण तुम्ही जेव्हा केस रिप्रेझेंट करता तेव्हा पण तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे की तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा, मी तुम्हाला म्हटलं की कॉन्फिडन्स आपल्यामध्येच असतो. हा कॉन्फिडन्स तुम्हाला कुठून येतो की जो तुमच्या नॉलेजमधून येतो. तुम्ही केस स्टडी करायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जे पण कागद येईल, तुम्ही कोर्टामध्ये काम करत असताना, तुम्ही ज्युनियरशिप करत असताना तुमच्याकडे जे पण कागद येईल तो तुम्ही वाचला पाहिजे. तुम्ही तुमच्या डोळ्याखालून तो न वाचता जायलाच नाही पाहिजे. आता तो तुमच्याकडे मोबाईल आहे, सिनियरच्या परमिशननी त्याचा फोटो काढा आणि नंतर स्टडी करा. तुम्हाला एव्हरीडे आपल्याला काय काय ॲप्लिकेशन असतात, जसं की ॲडजॉर्नमेंट ॲप्लिकेशन, एक्झम्पशन ॲप्लिकेशन, असे खूप सारे ॲप्लिकेशन असतात. तर ते ॲप्लिकेशनची पण प्रॅक्टिस करून घ्यायची अगोदरच, की म्हणजे मग तुम्हाला अचानक सिनियरने एखादं ॲप्लिकेशन करायला लावलं तर तुम्ही फास्टमध्ये करू शकता. आणि कोर्टाची जी प्रोसिजर असते, कोर्टाचा जो डेकोरम असतो, कोर्टाचे जे मॅनरिझम असतात ते शिकून घेणं खूप गरजेचं आहे. की कोर्टामध्ये गेल्या पहिले तुम्ही कोर्टाला असं करायचं असतं आणि मग नंतर कोर्टासमोर जे आहे की मोबाईल व्हायब्रेशन ठेवायचं असतं. कोर्टामध्ये तुम्ही व्यवस्थित ड्रेसमध्ये पाहिजे. व्हाईट आणि ब्लॅक हे कोर्टाचे जे आहे ते ड्रेसचा जो डेकोरम आहे तो तुम्ही नक्की पाळा. कारण तुम्ही जेव्हा व्हाईट वेअर करता, जेव्हा तुम्ही कोर्टाचा ड्रेस वेअर करता, कोट आणि व्हाईट ड्रेस, व्हाईट किंवा ब्लॅक, तेव्हा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढतो. दॅट व्हाईटनेस इज गिविंग यू कॉन्फिडन्स टू डू एनी मॅटर. तर आणि कोट विल ऑल्सो, हा जो कोट आहे हा कोट तो खूप ग्रेट आहे. हा कोट तुम्हाला खूप शक्ती देतो. जेव्हा पण तुम्ही हा कोट वेअर करता तेव्हा यू विल बिकम अ डिफरंट पर्सन. मी जेव्हा पण हा कोट वेअर करते तेव्हा मला असं वाटतं की मी आय एम अ झाशी की राणी. म्हणजे हे सगळ्यांनाच असतं आणि ते पाहिजेच आहे. कारण हे एक अभिमानाची गोष्ट आहे की हे कोट घालायची मी घालू शकते हा कोट. मी वकील आहे. आणि म्हणून तुम्ही रोज एकदम व्यवस्थित तुमच्या ड्रेसअपमध्येच पाहिजे. त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे. आणि मग तुम्हाला जर समजा काही अडचणी येत असतील तर त्या तुम्ही नोट डाऊन करा आणि त्याविषयी तुम्ही तुमच्या सिनियरची कन्सल्ट करा. आता तुम्ही जे नवीन ज्युनियर्स आहेत ते ज्युनियर्स जे आहेत ते यू आर द नेक्स्ट जनरेशन ऑफ मी. आमच्यापेक्षा तुम्ही पुढची पिढी आहे. तुम्हाला खूप सोपं आहे. आम्हाला अगोदर एखादी केस जर शोधायची असेल तर आम्हाला ते फक्त नंबर मिळायचा. मग आम्ही त्या कोर्टामध्ये जाऊन आम्ही शोधायचो. आमच्याकडे ई कोर्ट ॲप नव्हतं. त्यामुळे हे स्किल तुम्ही लक्षात घ्या की ई फायलिंग तुम्ही शिकून घ्या. ई कोर्टचं कसं करायचं फायलिंग ते शिकून घ्या. हे खूप मस्ट आहे. हे जर तुम्हाला आलं तर तुम्ही एकदा जर एखाद्या ज्युनियरला जर ई फायलिंग येत असेल तर मग त्याला सुरुवातीपासूनच पेमेंट कोणीही देईल. दुसरं म्हणजे की टायपिंग तुम्हाला यायला पाहिजे, मराठी इंग्लिश दोन्ही. कारण आपल्याला असं होतं की आपण ड्राफ्टिंग जे करतो ते टाईप करून आपल्याला ड्राफ्ट करावं लागतं. जर तुम्हाला कम्प्युटर टायपिंग आणि हे सगळं नॉलेज तुम्हाला जेव्हा तुम्ही ठरवताय की तुम्हाला वकील व्हायचं आहे तर हे सगळं स्किल तुम्ही ऑक्युपाय करायला पाहिजे. आणि ते ऑक्युपाय केल्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रीडमध्ये एक आहे की तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे ऑनलाईन जे जजमेंट आहे ते रोजचे अपलोड होतात, ते तुम्ही वाचणं गरजेचे आहे. बघा, कोणत्याही केसमध्ये जी ऑर्डर होत असते, जे जजमेंट होत असतं किंवा जी ऑर्डर एखादी वकील मिळवत असते त्याच्या बाजूने, तर त्याच्यामध्ये त्या वकिलाचा नॉलेजचा पण खूप हे असतो. त्या वकिलाला नॉलेज असतं की त्याची केसचा निकाल तो कसं लावू शकतो. समजा आता एखादी केसचं ड्राफ्टिंग आलं, एखादी सिव्हिल केस माझ्याकडे आली, तर सिव्हिल केसचं ड्राफ्टिंग जे आहे कोर्टात माझी क्लायंट आलेली आहे, क्लायंटने मला व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि त्या क्लायंटच्या माहितीवरून लगेच मी ड्राफ्ट करायला सुरुवात करते. पण हे जर तुम्ही ड्राफ्ट करण्याच्या अगोदर त्याच तुमच्या केसवर अजून काही केस लॉज आहेत का, हायकोर्टचं काय म्हणणं आहे, सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं आहे, हे जर तुम्ही सायटेशन अगोदर बघितल्या तर तुम्हाला त्या सायटेशनमध्ये ती केस तुमची बसवता येईल. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही ड्राफ्टिंग केलं तर यू विल विन युअर केस. कारण जेव्हा तुम्ही कोर्टामध्ये एखादी केस विन करता तर तेव्हा ती व्यक्ती परत तुमची माउथ टू माउथ पब्लिसिटी करते. आणि तुम्ही जेव्हा लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये ॲडव्होकसी ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे, पण ॲडव्हर्टाइजमेंट होती तुमची. ॲडव्हर्टाइजमेंट कशाची होती? तुमच्या चांगल्या कामाची होती. चांगलं काम हे कुठेही लपत नाही. चांगलं काम तुम्हाला लपवू शकत नाही. ते तुम्ही चांगलं काम केलं की ते सगळ्यांना कळणारच आहे आणि त्यामुळे तुमची प्रॅक्टिस वाढणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच एक ठेवा तुमचा एक स्टेटस. सुरुवातीपासून एक स्टेटस ठेवा की जो स्टेटस तुम्हाला चांगलं काम अजून मिळवण्याची तुम्हाला शक्ती देईल आणि चांगलं काम तुम्हाला मिळेल. दुसरं म्हणजे की तुम्ही कोर्टामध्ये असं असतं की सिनियर ज्युनियर वगैरे सिनियर्सचं नेहमी मार्गदर्शन घेत राहा. जे काही सेमिनार्स असतात, कॉन्फरन्स असतात ते तुम्ही अटेंड करा. सेमिनार कॉन्फरन्स विल गिव्ह यू मोर नॉलेज.
तर तुम्हाला ते एक सक्सेसफुल ॲडव्होकेट असेल किंवा एक सिनियर ॲडव्होकेट असेल त्यांच्याकडनं जे तुम्हाला गायडन्स मिळतं आहे ते गायडन्स तुम्ही घ्या. कारण आज मला 26 वर्ष प्रॅक्टिस झाली. आज मी 26 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 26 वर्ष ही आणि मी पहिल्या वर्षापासूनच कोर्टामध्ये येत होते ते 3 वर्ष म्हणजे 29 वर्ष. 29 वर्षाचं प्रॅक्टिसचा मी अनुभव हा काही 20-25 मिनटात तुम्हाला सांगणार आहे. त्या 20-25 मिनटाचं तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते करायचं आहे. मग तुम्हाला या प्रॅक्टिसमध्ये काय काय करता येईल काय नाही करता येईल ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही चांगले ॲडव्होकेट म्हणून तुम्ही काम करू शकता. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, मी सुरुवातीच्या काळामध्येच जेव्हा मी वडिलांबरोबर प्रॅक्टिस सुरुवात केली, माझे वडील ॲडव्होकेट होते. त्यामुळं म्हणजे आय एम नॉट अ फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट, आय एम सेकंड जनरेशन ॲडव्होकेट. सो आय एम व्हेरी लकी. जेव्हा माझे वडील ॲडव्होकेट होते त्यामुळे मला खूप फायदा झाला. माझे वडील ॲडव्होकेट होते म्हणून मला कॉन्टॅक्ट मिळाले, मला मॅटर्स मिळाले आणि त्यामुळं माझी प्रॅक्टिस खूप चांगली पहिल्यापासूनच खूप चांगली आहे. पण असं समजू नका की मी आय एम अ फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट म्हणून माझी प्रॅक्टिस नसणार आहे. उलट प्राऊड फिलिंग करा की तुम्ही यू आर अ फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट आणि तुम्हाला काहीतरी आता करायचं की जेणेकरून तुमच्या पिढीमधले पुढचे लोक किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये अजून लोक ॲडव्होकेसीमध्ये येतील. जेव्हा माझे वडील ॲडव्होकेट झाले तेव्हा माझे वडील ॲडव्होकेट झाल्यानंतर जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि त्यांची चांगली प्रॅक्टिस सुरू झाली तेव्हा आमच्या फॅमिलीमधले 6 ते 7 लोक वकील झाले. आज आमच्या फॅमिलीमध्ये 6 ते 7 लोक वकील आहेत जे चांगलं काम करतात. तर मग हे माझे वडीलच जर ॲडव्होकेट नसते झाले तर ते फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेट होते. त्यांनी तसाच विचार केला असं तर मग मी झालेच नसते. त्यामुळे असं नका विचार करू की आय एम द फर्स्ट जनरेशन असं म्हणतात काय ज्युनियर्स. तसं म्हणू नका. यू आर द फर्स्ट जनरेशन ॲडव्होकेशन. इट इज गुड फॉर यू. कारण तुम्हाला काहीतरी अचीव करायचं आहे. तुमच्या ह्याच्यावर तुमची बाकीचे लोक येणार आहेत जवळचे लोक. त्यामुळे तसं काही समजू नका. तुम्ही जे फर्स्ट जनरेशन असो सेकंड जनरेशन असो तुम्हाला जे तुम्ही करणार आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बघा आपल्याकडं क्लायंट्स येणार आहेत. क्लायंट्स तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे. क्लायंट्स त्यांचा प्रॉब्लेम घेऊन आपल्याकडे येणार आहे. सिव्हिल मॅटरमध्ये तर त्यांची प्रॉपर्टी असती. फॅमिली मॅटर मध्ये तर त्यांचा संसार असतो. तो संसार आपल्या हातात असतो. तो वाचवायचा आहे का काय करायचा. एखादी पक्षकार आली तुमच्याकडं आणि तिला नांदायचंच आहे तर तिला नांदवण्यासाठी तुम्ही जमेल ते प्रयत्न करा. जमेल ते करा. पण समजा आता एखादी पक्षकार माझ्याकडे एक केस मी तुम्हाला सांगते. एक माझ्याकडे केस होती की जी मी 4 वर्ष चालवली आणि ती पक्षकाराला नांदायचंच होतं नवऱ्याबरोबर. त्या पक्षकाराला केवळ नांदायचं होतं नवऱ्याबरोबर. त्यामुळं मी त्या केसमध्ये सुरुवातीपासून काउन्सिलिंगपासून मेडिएशन हे केलं आणि जजेसनी पण मेडिएशन खूप केलं. त्या केसमध्ये 4 वर्षभरात 2 ते 3 जजेस आले. सगळ्या जजेसनी पण त्या दोघांचं मेडिएशन केलं. जजेस खूप चांगलं मेडिएशन करतात कारण जजेसला खूप अनुभव असतो. एव्हरी डे जजेसकडं मोर दॅन 200 मॅटर्स असतात. त्यामुळे जजेससारखं मेडिएशन खूप चांगलं असतं. तुम्ही जर मेडिएशन कराल तर जमलं तर तुम्ही जज मेडिएटर तुम्ही अपॉइंट करू शकता किंवा ॲडव्होकेट मेडिएटर. पण ऑब्व्हियस आहे की जज मेडिएटर इज द बेस्ट मेडिएटर. तर जजेस खूप चांगलं मेडिएशन करतात. ते सगळ्याच मॅटरमध्ये बऱ्याचदा करत असतात. समजून सांगत असतात. मेडिएशन म्हणजे काय की समजून सांगत असतात. आणि त्यामुळं त्या पार्टीला खूप वेळा जजेसनी समजून सांगितलं, काउन्सिलिंग करून घेतलं. पण मी त्या केसमध्ये मेंटेनन्सचा अर्ज केला नव्हता. दुसरी कोणतीही केस दाखल केली नव्हती. जर माझ्या बाईला नांदायचे नवऱ्याबरोबर तर मग त्या नवऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने मी कोणतेही केसेस दाखल केले नाही. नवऱ्याला त्रास देण्याच्या हेतूने तुम्ही म्हणजे वकिलांनी सजेस्ट नाही करायचं क्लायंटला. जर क्लायंट तुम्हाला म्हणतोय 498 दाखल करा तर तुम्ही बघा की वेदर 498 इज ॲप्लिकेबल, वेदर 498 इज गुड फॉर हर. तर जर इफ दॅट इज नॉट गुड फॉर हर देन सजेस्ट हर. जर तुम्हाला नांदायचं 498 करू नका. जर तुम्हाला नांदायचं असेल डोमेस्टिक व्हायलन्स करू नका. तर हे आपलं काम आहे. आणि त्यावेळेस मी त्या बाईला कोणतीही केस 4 वर्षभर तिला ना मेंटेनन्स काहीच नाही. पण 4 वर्षांनी तिच्या नवऱ्यानी, तिला 2 मुलं होती, 4 वर्षांनी तिच्या नवऱ्यानी तिला घेऊन गेला. जे की तो पहिले त्याला डिवोर्सच पाहिजे होतं. आणि माझं लक असं होतं की त्याच्यामध्ये 3 ॲडव्होकेट आले आणि 3ही ॲडव्होकेटनी पण खूप कॉपरेट केलं अपोजिट लॉयरनी. त्यामुळं जे पण मॅटर येईल फॅमिली मॅटरमध्ये तर मी स्पेसिफिकली सांगते की फॅमिली मॅटरमध्ये आपण खूप प्रिकॉशन घ्यायचं, काळजीपूर्वक हाताळायचं ते मॅटर. कारण एखाद्याचा तो संसार आहे आणि संसार व्यवस्थित असेल तर आपलं सगळं व्यवस्थित असेल. आपलं जग हे एक चांगल्या कुटुंबावर आधारित आहे. त्यामुळे ते कुटुंब व्यवस्थित तर आपण व्यवस्थित, जग व्यवस्थित. त्यामुळे इट इज आवर ड्युटी की ऑनेस्टली आपल्याला काम करायचं. जे पण फॅमिली मॅटर येईल त्या फॅमिली मॅटरमध्ये इमोशन्स आपल्याला येतातच आणि इमोशन यायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी तर माझ्याकडे जे पण फॅमिली मॅटर येतं त्याच्यामध्ये मी पूर्ण इन्व्हॉल्व होऊन जाते. मला पूर्ण मी म्हणजे गुंतून जाते त्यात. आणि मला असं वाटत असतं की हे मॅटर लवकरात लवकर मला ह्या दोघांना ह्यातून बाहेर काढायचं आहे.
आणि जेव्हा तुम्ही ह्या हेतूने तुम्ही काम करायला सुरुवात करता, युनिव्हर्स ऑल्सो हेल्प यू. जेव्हा तुम्ही एक चांगलं काम करायला विचार करता, जेव्हा तुम्ही एक चांगलं काम करायचा विचार करता, एक चांगलं काम करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स किंवा दैव किंवा दैवी शक्ती किंवा आज तुम्ही कोणावर पण विश्वास ठेवता, ते सगळे तुम्हाला हेल्प करतात आणि ते हेल्पनी तुम्ही बाहेर येता, त्या क्लायंटला बाहेर काढता. त्यामुळं फॅमिली मॅटरमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. फॅमिली मॅटरमध्ये तुम्ही जरी क्लायंट सांगत असेल तर क्लायंटचं काउन्सिलिंग करा, त्याला समजून सांगा की बाबा संसार बघा, डिवोर्स खूप सोपं आहे. जर त्या दोघांमध्ये नाहीच आहे, खूपच त्यांचं वाद आहेत, खूपच ते एकत्र राहूच शकत नाही, तर डिवोर्स इज ओके. पण जर काही टर्म्स अँड कंडिशनवर ते एकत्र राहत असतील तर पहिले त्याचं बघा की ते होतं आहे का बघा. तुम्ही करू शकता. वकिलांवर खूप विश्वास आहे. मला माहिती आहे माझ्याकडच्या पक्षकार म्हणजे त्या मला विचारत पण नाहीत की मी काय करते आहे. त्यांचा माझ्यावर इतका विश्वास असतो की त्या म्हणजे त्यांना फुल म्हणजे ते म्हणजे नाही का डोळ्यावर पट्टी असती त्यांच्या, की ते म्हणतात की मॅडम करणार आहेत. आणि मग तेव्हा माझी जबाबदारी जास्त वाढते. त्यामुळे हे जबाबदारीचं क्षेत्र आहे, ते खूप चांगलं करा. हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जर क्लायंटचा विचार केला, क्लायंटला तुम्ही लवकरात लवकर रिलीफ दिलं, तर क्लायंटला रिलीफ जर तुम्ही लवकरात लवकर देण्यात यशस्वी झाला तर तुमच्यासारखी प्रॅक्टिस कुणाचीच नसणार आहे. यू विल बी अ सक्सेसफुल ॲडव्होकेट. दुसरं म्हणजे की आपण ज्युनियर्सकडं जेव्हा मला भेटते मी ज्युनियर्सकडं, तेव्हा ज्युनियर्सचं असं असतं की आम्हाला काम नाही आहे, आमच्याकडे मॅटर्स नाही आहे, आमच्याकडे ब्रीफ नाही आहे. तर त्याचं एकमेव असं असतं की ब्रीफ नाही आहे, असं असतं की तुम्ही पहिले ऑफिस घ्या, ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला काम मिळू शकतात, कॉन्टॅक्ट वाढवा, काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जावा, कॉन्फरन्स सेमिनार किंवा कोणतेही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये तुमचे कॉन्टॅक्ट वाढू शकतात. जाऊन NGOला जॉईन करा. सगळ्यात महत्त्वाचं डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी पुण्यामध्ये, डिस्ट्रिक्ट लीगल एड शिवाजीनगर कोर्ट पुणे येते, ते पुण्यामधील वकिलांनी तिथे जॉईन व्हा ज्युनियर्सनी. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटीच्या माध्यमातून तुम्हाला खूप स्कोप मिळतो. तुम्ही खूप सारं काम करू शकता, व्हरायटी ऑफ काम करू शकता, तुम्हाला खूप एक्सपिरियन्स मिळू शकतो. जेव्हा तुम्ही DLSAला जॉईन होता तेव्हा तुमचं स्टेटस इम्प्रूव्ह होतं, लोकांच्या प्रती अजून तुमचं स्टेटस वाढतं आणि त्यामुळे तुमचा फायदा होतो. तुमचं कॉन्टॅक्टवर तुम्हाला कामं मिळतात. तुम्ही अगोदर पहिले स्टार्ट गिविंग देन स्टार्ट रिसिविंग. म्हणजे आपण असं म्हणतो की मला पैसे मिळाल्यावर मी काहीतरी करील, मला पैसे मिळाले व्यवस्थित तर मग मी कामचं व्यवस्थित करील. तसं नाही आहे. पहिले काम करायला सुरुवात करा, पहिले द्या, फ्रीमध्ये द्या. पहिले काम करा आणि मग तुमच्याकडं काम येणार आहे. तुम्ही जेव्हा काम करणार आहे, जेव्हा इवन म्हणजे जर तुमच्याकडे एखादं मॅटर आलं तर ते फ्रीमध्ये केलं तरी चालेल. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटीच्या माध्यमातून तुम्ही प्रो बोनो काम करू शकता, तुम्ही फ्रीमध्ये काम करू शकता. पण त्या कामामध्ये तुम्ही रिझल्ट दिलं तर तुम्हाला एक्सपिरियन्स होणार आहे आणि तुम्ही सांगू शकणार आहे की ती सक्सेस स्टोरी होणार आहे तुमची, की मी हे काम केलेलं आहे, हे मॅटर मी चांगलं केलेलं आहे. आणि डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसच्या अथॉरिटीने काम केलं मग तुम्हाला असं वेगळे पण मॅटर येतील. त्यामुळे तुम्ही पहिले स्टार्ट गिविंग आणि मग तुम्हाला रिसीव्ह होणारच आहे. आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की आज मी काही टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. काही अजून टिप्स आहेत की जे ज्युनियरशिपसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक ॲडव्होकेट ज्युनियर्सनी हे नक्की माझं व्हिडिओ बघा आणि मला सांगा तुम्ही की माझा हा व्हिडिओ कसा आहे. मी बऱ्यापैकी थोडे पॉईंट मी तुम्हाला कवर केलेले आहेत. जवळजवळ अर्धा तास 27 मिनटं झालेली आहेत. तर मला असं वाटतं की एवढं ठीक आहे, आपण अजून याचा नेक्स्ट पार्ट करू. पण ज्युनियर ॲडव्होकेट्सला मला एकच विनंती आहे की त्यांनी हे प्रोफेशनला एक जबाबदारी घेऊन करा आणि तुम्ही त्याची आवड जर तुम्हाला निर्माण झाली तर मग तुमच्यासारखं ॲडव्होकेट तुम्हीच असणार आहे. तर या पद्धतीने काम केलं तर नक्कीच यू विल बिकम अ सक्सेसफुल ॲडव्होकेट. थँक्यू सो मच. बाय.